हरे कृष्ण. श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय 13वा. अध्यायाचं नाव आहे क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग. 6 आणि 7 श्लोक एकत्र आहेत. त्यावर श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली जी गीताभूषण टीका आहे ती आणखीन पुढे वाचत आहोत. वाचत राहणार त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. श्लोक क्रमांक 7च्या पहिल्या ओळीतल्या शेवटच्या 3 शब्दांबद्दल श्रील बलदेव विद्याभूषण पुढे लिहितात. संघात चेतना धृती. संघात अर्थात देह जो पंचमहाभूताचा परिणाम आहे. तर संघात म्हणजे काय, तर हे जे शरीर आहे, हा जो देह आहे तो पंचमहाभूताने बनलेला आहे. आणि जो जीव आहे तो चेतनेच्या सहाय्याने या शरीरात राहतो. आणि या शरीराद्वारे तो जीव आहे तो भोग किंवा मोक्ष यासाठी प्रयास करत असतो. तर संघात चेतना धृती ह्याचा अर्थ आहे जीव या शरीराच्या आधारे शरीरात राहूनच भोग उपभोगू शकतो किंवा मोक्ष प्राप्तीसाठी प्रयत्न करू शकतो. तर पुढे श्रील बलदेव विद्याभूषण लिहित आहेत की भगवान श्रीकृष्णांनी 4था श्लोक जो सांगितला त्याच्या पहिल्या ओळीबद्दल आता मी सगळं सविस्तर सांगत आहे. तर आपण आधी 4था श्लोक आहे त्याची पहिली ओळ वाचूया. भगवान श्रीकृष्ण म्हणत आहेत, तत् क्षेत्रम यच्च यादृक्च यत् विकारी यतश्च यत्. तर हे सगळे शब्द आहेत. यांबद्दल एक एक शब्द घेऊन श्रील बलदेव विद्याभूषण समजावत आहेत. ते आपण आता वाचूया. श्रील बलदेव विद्याभूषण लिहितात, भगवंत म्हणत आहेत की या शरीराचे क्षेत्राचे मूळ घटक काय आहेत ते मी तुला सांगणार आहे, ते ऐक. तर हा जो श्लोक आहे 4था श्लोक त्याचे पहिल्या ओळीतले एक एक शब्द मी वाचत जाते आहे. तत् क्षेत्रम. तत् क्षेत्रम म्हणजे काय, ते क्षेत्र, हे जे शरीर आहे त्याचं पुढे म्हटलं आहे यच्च म्हणजे यत च. यत च म्हणजे काय, या शरीराचे मूळ घटक काय आहेत ते मी तुला आता सांगणार आहे, असं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत. हा जो 6वा श्लोक आहे त्याच्या पहिल्या ओळीत भगवंतांनी सांगितलं पंचमहाभूत, महाभूतानी, अहंकार, मिथ्याहंकार, बुद्धी आणि अव्यक्त म्हणजे अव्यक्त 3 गुण हे शरीराचे मूळ घटक आहेत. तर 6व्या श्लोकाच्या पहिल्या ओळीत भगवंतांनी यत च म्हणजे शरीराचे मूळ घटक काय आहेत त्याबद्दल सांगितलं. हा जो 4था श्लोक आहे त्याचा आपण पुढचा शब्द वाचला यादृक. पहिल्या ओळीतला यादृक म्हणजे काय, या शरीराने कुणाला आश्रय दिला आहे. त्याचं उत्तर भगवंतांनी या 6व्या श्लोकाच्या 2ऱ्या ओळीत दिलेलं आहे. त्यात भगवंत म्हणतात, इंद्रियाणी दश एकम च पंच च इंद्रिय गोचरः म्हणजे 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, दशैक म्हणजे 1 काय आहे आणखी मन, असे 11 इंद्रिय ही, आणि मग पंच छ इंद्रिय गोचरा म्हणजे 5 तन्मात्रा. तर ह्या सगळ्यांनी शरीराचा म्हणजेच क्षेत्राचा आश्रय घेतलेला आहे. 4थ्या श्लोकाचा पुढचा शब्द आहे यत विकारी. यत विकारी म्हणजे या शरीरात कोणते बदल होत आहेत,
कोणते विकार होत आहेत याविषयी या 7व्या श्लोकात पहिले दिलेले शब्द आहेत बघा. इच्छा, द्वेष, सुखम, दुःखम. तर हे शब्द आहेत, हे काय आहेत? हे सगळे शरीरात होणारे बदल आहेत. तर जीव या शरीरामध्ये घडणाऱ्या विविध बदलणाऱ्या परिस्थितीला सामोरा जात असतो. 4थ्या श्लोकाचा पुढचा शब्द आपण वाचला, यतः च. तर ह्याचा अर्थ आहे हे शरीर कोणत्या कारणासाठी निर्माण होतं. तर हे शरीर आहे ते जीवात्म्यासाठी भोगप्राप्ती किंवा मोक्ष प्राप्तीच्या प्रयासासाठी निर्माण केलेलं आहे. हे शरीर आहे ते जीवाचे प्रयासाचे साधन आहे. आणि 4थ्या श्लोकाचा पहिल्या ओळीचा शेवटचा शब्द आहे यत. यतः. तर यत म्हणजे काय? तर या क्षेत्राचं प्रयोजन काय आहे, म्हणजे हे क्षेत्र आहे, हे जे शरीर आहे त्याचं स्वरूप कसं आहे. तर याविषयी भगवंतांनी 7व्या श्लोकाच्या पहिल्या ओळीतल्या शेवटच्या शब्दांमध्ये सांगितलंय बघा. संघात चेतना धृतीही. तर संघात म्हणजे काय म्हटलं आहे की जे काही विषय भगवंतांनी शब्द सांगितले आहेत 6व्या श्लोकात ते सगळे घटक मिळून हे क्षेत्र बनतं, हे क्षेत्र असं दिसतं. तर असं सगळं एकत्रितरित्या शरीराचं स्वरूप आहे. तर अशा प्रकारे 4थ्या श्लोकात भगवंतांनी पहिल्या ओळीत जे काही शब्द सांगितले होते त्याची व्याख्या आपण श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिली आहे, ती वाचली आहे. आणि इथे 7व्या श्लोकात जो दुसऱ्या ओळीतल्या शेवटचे शब्द आहेत त्यात वाचला आपण बघा, सविकारम उदाहृतम. तर या विकाराबद्दल श्रील बलदेव विद्याभूषण लिहितात की शरीरात होणारी 6 प्रकारची स्थित्यंतरे. तर शरीरात काय बदल होत असतात? जन्म होतो शरीराचा, वृद्धी म्हणजे वाढ होते, स्थिती म्हणजे एक स्थिर परिस्थिती येते, मग शरीर आहे ते परिपक्व होतं, काही उपफळं निर्माण करतं, नंतर क्षय होतो, शरीर असं झिजत जातं आणि शेवटी आहे मृत्यू. तर अशा प्रकारच्या विकारांनी क्षेत्र आहे ते युक्त असतं. तर श्रील बलदेव विद्याभूषण यांनी या 6 आणि 7 श्लोकांवर लिहिलेली जी गीताभूषण टीका आहे ती आपली वाचून पूर्ण झाली आहे. आज आपण इथेच विराम देऊया. श्रीमद भगवत गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.